नमस्कार मित्रांनो, आपण इंटिग्रेशन स्टार्ट केलेले. त्यामध्ये आपली एक्सरसाइज 3.1 स्टार्ट होती. 3.1 आपण कंप्लीट केली होती आणि 3.2a ही आपण स्टार्ट केलेली. 3.2a मध्ये पण आपण क्वेश्चन नंबर 1 मधले 20 ऑलरेडी 10 क्वेश्चन्स कंप्लीट केले होते. आता 11 क्वेश्चन पासून स्टार्ट करायचं आहे. 10 क्वेश्चन्सला आपल्याला कोणते बेसिक फॉर्म्युले लागले होते की आपल्याला दोन इम्पॉर्टंट रिझल्ट लागले होते आणि आपण त्याच्या अगोदर काही बेसिक इंटिग्रेशन डिराईव्ह केले होते. म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला थोडं रिवाइज करतो. आपल्याला इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स माहित होतं, दॅट इज इक्वल टू कॉस एक्स. दॅन इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. दॅन इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू काय, दॅट इज साइन एक्स माहित होते. ओके, तर आपण इंटिग्रेशन ऑफ आपल्याला टॅन एक्स, दॅन इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स, दॅन इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स आपल्याला डायरेक्ट माहित होतं. तर आपण दोन इम्पॉर्टंट रिझल्टचा यूज करून आपण हे इंटिग्रेशन फाइंड केलं होतं. ओके, तर दोन इम्पॉर्टंट रिझल्ट आधी कोणते होते ते थोडं रिवाइज करतो. दोन इम्पॉर्टंट रिझल्ट, फर्स्ट रिझल्ट होता, जर तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये एक फंक्शन असेल एफ ऑफ एक्स आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स न्यूमरेटर मध्ये असेल आणि फंक्शन जर डिनॉमिनेटर मध्ये असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह ओके एफ डॅश ऑफ एक्स ते न्यूमरेटर मध्ये असेल, तर ह्या फंक्शनला ओके या कम्प्लीट याचं इंटिग्रेशन येतं, दॅट इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स येतं. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी येतं. ओके, म्हणजे हे जे फंक्शन असेल ते लॉग मध्ये लॉगला अटॅच करा प्लस सी, हे तुमचं फायनल एक रिझल्ट आहे. सेकंड आपण दुसरा रिझल्ट बघितला होता, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ एखादं फंक्शन असेल आणि ते स्क्वेअर रूट मध्ये असेल, दॅट इज एफ ऑफ एक्स असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह जर एफ डॅश ऑफ एक्स न्यूमरेटर मध्ये असेल ओके, तर याचा डायरेक्ट रिझल्ट येतो, दॅट इज 2 इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. दोन इम्पॉर्टंट रिझल्ट खूप इम्पॉर्टंट येते आपल्याला क्वेश्चन नंबर 1 चे कम्प्लीट 25 एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, आणि आपण ह्या दोन रिझल्टच्या आधारे किंवा हेल्प घेऊनच आपण हे बाकीचे जे इंटिग्रेशन होते टॅन कॉट सेक कोसेक हे पण आपण फाइंड केले होते. बरोबर आहे ना? कारण की आपल्याला साइन आणि कॉसच इंटिग्रेशन माहिती होतं डायरेक्ट. जसं डेरिव्हेटिव्ह आपल्याला साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे कम्प्लीट माहित होते, पण इंटिग्रेशन मध्ये आपल्याला फक्त साइन आणि कॉसच माहित होतं. पण आपल्याला काय ते स्टँडर्ड फॉर्म्युले तर बनावं लागेल, जेणेकरून आपल्याला सीईटीला किंवा बोर्डला पण टाइम आपला वाचेल. त्यासाठी आपण हे दोन रिझल्टचा यूज करून आपण टॅन कॉट सेक कोसेकचे फॉर्म्युले डिराईव्ह केले होते. ओके, बरोबर आहे ना? तर आता बघा हे टॅन कॉट सेक कोसेक हे दोन इम्पॉर्टंट रिझल्ट यूज करून आपण बाकीचं पण इंटिग्रेशन आपण फाइंड केले होते. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल टॅनचं लॉग सेक एक्स, देन कॉटचं लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स, देन सेकचं लॉग साइन एक्स आणि कोसेकचं लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. ओके, हे रिझल्ट आपल्याला आता ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करेल, कारण की एक्झाम्पल सॉल्व्ह ज्यावेळेस आपण बोर्डचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्यावेळेस ऑलरेडी एक्झाम्पल खूप लेंदी असतात आणि त्यात आपण नंतर ह्या प्रकारे जर टॅनचे इंटिग्रेशन फाइंड करत गेलो तर आपल्याला जास्त टाइम लागेल. त्यामुळे हा टॅन कॉट सेक कोसेकचे हे डायरेक्ट रिझल्ट लक्षात ठेवा, लर्न करा आणि आपण ते एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट यूज करणार आहे. ओके, चलो आता हे ते इथपर्यंत आपण काल थोडंसं रिवाइज केलं. आता क्वेश्चन नंबर 11 ला स्टार्ट करू आणि एक्सरसाइज 3.2a 25 क्वेश्चन्स आहे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू आज तरी. चलो क्वेश्चन नंबर 11. That is integration of x raised to 9 sec square x raised to 10 dx. क्वेश्चन व्यवस्थित बघा. आपला फंडा काय आहे की आपण एखादा फंक्शन जर सबस्टिट्यूट करायचा ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी फंक्शन मध्ये असेल, तर जर व्यवस्थित बघितलं तर सेक जर आपण सबस्टिट्यूट केलं इज इक्वल टू टी ओके, तर आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का सेक्सचा? नाही, कारण की सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. पण सेक्स स्क्वेअरला आपण जर टी ठेवला तर त्याला रिप्लेस करायला काय आहे का? नाही. पण सेक स्क्वेअर मधला जो अँगल आहे एक्स रेस टू 10 याचा डेरिव्हेटिव्ह क्वेश्चन मध्ये आहे, दॅट इज एक्स रेस टू 9. कारण की तुम्हाला माहिती आहे जर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 10 काय असतो, एक्स रेस टू 10 तर डेरिव्हेटिव्ह काय असतो, पुढे घेतो आपण 10 आणि 1 ना मायनस करतो
दॅट इज एक्स रेस टू 9. एक्स रेस टू 9 इथे ऑलरेडी आहे, पण 10 ला आपण ऍडजस्ट करू शकतोय. म्हणजे आपल्याला फंक्शन काय ठेवायचं आहे हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. ओके, म्हणजे इज इक्वल टू टी हे क्लियर असेल तर मग एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करणं इजी जातं. चलो फिर यहाँ पे मैं क्या रख देता हूँ, x इज इक्वल टू पुट x रेस टू 10 इज इक्वल टू t. तर टेक डेरिव्हेटिव्ह दॅट इज tan x रेस टू 9 इज इक्वल टू dt. dx x विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dx इज इक्वल टू dt. आता x रेस टू 9 पाहिजे आपल्याला, 10 रिप्लेस करत आपल्याला 10 इथे ऍडजस्ट करावं लागेल किंवा ह्या 10 ला डिनॉमिनेटर मध्ये डिवाइड करून टाका. म्हणजे हे काय म्हणेल, दॅट इज x रेस टू 9 dx इज इक्वल टू dt बाय 10. 10 मी इकडे डिवाइड केलं. ओके, म्हणजे x रेस टू 9 आणि dx ला रिप्लेस करतो dt बाय t. तर इंटिग्रेशन कसे बनेल, दॅट इज इक्वल टू I इज इक्वल टू हे कम्प्लीट याला मी रिप्लेस केलं, दॅट इज x रेस टू 9 dx ला dt बाय 10 ना मी रिप्लेस केलं x रेस टू 9. ओके, आणि हा माझा काय सेक स्क्वेअर आणि x रेस टू 10 ला मी रिप्लेस केलं होतं, दॅट इज t. ओके, ठीक आहे ना. हा t बाहेर घेतो, दॅट इज I इज इक्वल टू 1 बाय 10 बाहेर घेतो, दॅट इज सेक स्क्वेअर t इंटू dt. ओके, आपल्याला आता सेक स्क्वेअर टीचं किंवा सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, दॅट इज काय tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय आहे, tan x. therefore I इज इक्वल टू फंक्शन दॅट इज 1 बाय 10 याचं इंटिग्रेशन काय आहे, दॅट इज tan t प्लस c. ओके, tan t प्लस c. पण हे t आपण रिप्लेस केलं तर t 1 बाय 10 इंटू t काय येतं आपलं, दॅट इज x रेस टू 10. therefore tan x रेस टू 10 प्लस c माझं ये अपना बनेगा फाइनल आंसर. ओके, वेरी इजी. चलो क्वेश्चन नंबर 11. चला क्वेश्चन नंबर 12. इंटीग्रेशन ऑफ e raised to 3 log x raised to 4 plus 1 upon minus 1 dx. आता या टाईपच्या फंक्शनमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल थोडेसे डिफिकल्ट जाईल, पण याच्यामध्ये आपल्याला लॉगची आयडेंटिटी यूज करून एक्झाम्पल खूप इझी बनेल. कसं बघा, सी फॉर एक्झाम्पल ह्या फंक्शनचं मी जर सेपरेट थोडंसं सिम्प्लिफिकेशन करतो. सी इथे काय आहे, ई रेस टू 3 लॉग एक्स आहे. जिथे लॉग एक्स किंवा कोणतेही फंक्शन असेल, लॉगला बेसला काय असतो, जिथे काय मेन्शन असेल तर बेसला ई असतो. ओके, लॉगची एक आयडेंटिटी दॅट इज, जर समजा ई लॉग रेस टू एखादं फंक्शन असेल एम, ओके, आणि इज इक्वल टू समथिंग असेल. ओके, इज इक्वल टू काय, फक्त इज इक्वल टू आपल्याला सी जर एखादा फंक्शन ई रेस टू 3 लॉग टू द बेस एक्स असेल, तर समजा लॉगची आयडेंटिटी दॅट इज ई रेस टू लॉग समथिंग असेल, फॉर एक्झाम्पल एम, आणि ते बेसमध्ये ई असेल, त्याचा रिझल्ट येतो डायरेक्ट एम. लक्षात आलं? हो, कन्फ्युजन नको माझ्यासारखं. जर समजा ई रेस टू लॉग टू द बेस एम, लॉग एम असेल आणि टू द बेस ई असेल आणि इज इक्वल टू, ह्या कम्प्लीट याचा रिझल्ट काय येतो, दॅट इज ई एम. ही लॉगची आयडेंटिटी यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. तर मग हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय कसं होईल, सी हा लॉग एक्स आहे, ओके, तर त्याला सिम्प्लिफाय करून हा लॉग टू द पॉवर बनेल, कारण की मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर लॉगची आयडेंटिटी दॅट इज एम इंटू लॉग एन असेल. तर याला आपल्याला लिहिता येईल दॅट इज लॉग एन टू द रेस टू एम, कारण की ही जो मल्टिप्लिकेशन मध्ये तो रेस टू घेऊ शकतो आपण, बरोबर आहे ना. ही लॉगची प्रॉपर्टी यूज करून हे काय बनेल, एक्झाम्पल कसं बनेल, दॅट इज काय बनेल माझं, दॅट इज ई रेस टू लॉग टू द बेस ई एक्स रेस टू 3. ओके,
हां, तर आपण काय म्हटलं की कम्प्लीट जर हे असेल दॅट इज ई रेस टू लॉग ई एम असेल, एम टू द पॉवर काही असू द्या, डज नॉट मॅटर, हा एम आहे ओके, इज इक्वल टू कम्प्लीट याचा रिझल्ट येतो एम येतो, याचा कम्प्लीट रिझल्ट काय येईल दॅट इज एक्स क्यूब येईल ओके. ही लॉगची प्रॉपर्टी यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. तर ह्या कम्प्लीट टर्मला मी काय ठेवू शकतोय दॅट इज, याला थोडं सिम्प्लिफाय करूया, पहले इसको सिम्प्लिफाय करते हैं. चलो इंटीग्रेशन ऑफ ई रेस टू log of x log to the base e log x to the base e raised to 3 ओके. आणि हे -1 आहे, -1 ला आपण काय डिनॉमिनेटर मध्ये घेऊ शकतो आणि हे +1 बनेल, दॅट इज ए मल्टिप्लिकेशन ऑफ x रेस टू 4 प्लस 1 ब्रॅकेट मध्ये dx इज इक्वल टू, आता ही कंप्लीट टर्म काय बनेल माझी, ही कंप्लीट टर्म ही इथून सगळे दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब अपॉन एक्स रेज टू 4 प्लस 1 इंटू dx. आता बघा एक्झाम्पल थोडंसं सिम्पल झालं, लॉगची प्रॉपर्टी यूज करून आपण एक्झाम्पल सिम्पल केलं, कारण की लॉग हे 3 मी रेस टू पॉवर घेतलं, डज नॉट मॅटर, आणि लॉग एक्स बेस टू द ई आहे, तर असं असेल ओके, लॉग ई रेस टू लॉग एम टू द बेस ई असेल तर ही कंप्लीट टर्म रिप्लेस होती, इज इक्वल टू एम नव्हती. ही लॉगची प्रॉपर्टी यूज करून आपण याला जे आपले एक्स होता पण त्याला रेस टू 3 होतं, दॅट इज एक्स क्यूब राहील मल्टिप्लाइड बाय, इथे मायनस होता फक्त डिनॉमिनेटर मध्ये आपण शिफ्ट केला. आता आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे, तर बघा सी आता काय सबस्टिट्यूशन होईल, ज्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फंक्शन मध्ये भेटेल. एक्स क्यूब ठेवल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल का, नाही येणार, कारण की एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय आहे दॅट इज 3x² येतो. पण जर मी एक्स रेस टू 4 प्लस 1 इज इक्वल टू टी ठेवलं तर याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे दॅट इज 4x रेस टू 3, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू dt येईल. म्हणजे 4x³ आहे, म्हणजे इथे x³ आहे, हा 4 मी इकडे डिवाइड करून माझं एक्झाम्पल ऑलमोस्ट सॉल्व्ह होतो. therefore put x raised to 4 plus 1 is equal to t. Therefore 3x cube dx is equal to dt. Therefore x cube dx is equal to dt by 3, कारण की मी हा 3 इकडे डिवाइड मध्ये घेतला. आता कसं रिप्लेस करता येईल, सी हा एक्स क्यूब आणि dx, एक्स क्यूब dx मी dt by 3 ठेवतो, दॅट इज फंक्शन i इज इक्वल टू इंटिग्रेट करताना की दॅट इज dt by 3, आणि मी फंक्शन हा काय ठेवला दॅट इज एक्स क्यूब एक्स रेस टू 4 प्लस 1 इज इक्वल टू t ठेवलेला आहे. तर 1/t म्हणजेच काय, इंटिग्रेशन ऑफ 1/x इज इक्वल टू काय log x. therefore फायनल आन्सर i इज इक्वल टू हे बनेल log t अपॉन 3, कारण की 3 इथं राहील प्लस c ओके. आता टी आपण रिप्लेस काय केला होता, टी कुठे फंक्शन आपला हा वाला टी रिप्लेस केला होता एक्स रेस टू 4 प्लस 1. therefore फायनल आन्सर मध्ये हा टी रिप्लेस करून टाका वापस, दॅट इज log ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 1 अपॉन 3 प्लस c, हे माझं फायनल आन्सर ओके. थोडा कॉम्प्लिकेटेड होता कारण की याच्यामध्ये लॉगची आपण प्रॉपर्टी यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करत होतो. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक हॅबिट होईल की मला काय रिप्लेस करायचं, कोणती टर्म मी रिप्लेस करू शकतो आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. फक्त इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस केली तरच डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन यासारखे चॅप्टर तुम्ही थोडेसे इझी करू शकता. अदरवाईज जर सिंगली हँडेड तुम्ही फक्त एकदा नुसतं लेक्चर ऐकले किंवा हाफ एक्झाम्पल सॉल्व्ह केली किंवा हाफ अर्धे फॉर्म्युले लर्न केली तर तुम्हाला कोणतेही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही मॅथ्सचं. तर ॲटलिस्ट 5 चॅप्टर्सचे सगळे इंटरलिंकिंग चॅप्टर्स आहे, सगळे कॅल्क्युलसचे एक्झाम्पल्स खूप रिलेटेड असतात. कोणतं फॉर्म्युला कुठे लागेल का सांगता येत नाही. चलो हे झालं 12th एक्झाम्पल, थोडं टफ होतं. चलो 13th एक्झाम्पल. I to integration of root of tan x upon
साइन एक्स इंटू कॉस एक्स. हे पण एक थोडंसं त्यातमधलं एक डिफिकल्ट मधलं टाईप आहे. ही सगळीच एक्सरसाइज 25 पर्यंत एक्झाम्पल 25 जे आहे स्टार्टिंगचे 10th एक्झाम्पल हे इझी होतात, पण जे 10 पासून स्टार्ट होतात ते थोडेसे टफ आहे, प्रॅक्टिस करावं लागेल. सी आता एक्झाम्पल बघा, इंटिग्रेशन ऑफ रूट टॅन एक्स. असे इतके पण हार्ड नाही की जेणेकरून तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही, पण एकदा प्रॅक्टिस केली, एकदा तुमच्या हाताखालून गेलं, मला हे समजलं रिप्लेस सबस्टिट्यूशन कोणता करायचा, आयडेंटिटी कधी यूज करायची, लॉगच्या आयडेंटिटी कधी यूज करायच्या, दोन रिझल्टचा कधी यूज करायचा. तर एक्झाम्पल तुम्हाला वन गो मध्ये तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे रूट ऑफ टॅन साइन एक्स कॉस एक्स. ओके, यामध्ये सी आपलं फंडा काय आहे, जर फंक्शन कोणत्याही फंक्शनचं इज इक्वल टू टी ठेवायचं, कोणतं फंक्शन ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी फंक्शनमध्ये क्वेश्चनमध्ये दिला असेल. तर समजा मी फॉर एक्झाम्पल साइन एक्स ठेवला, टॅन एक्स ठेवला, टॅन एक्स इज इक्वल टू टी. ओके, जर टॅन एक्स इज इक्वल टू टी ठेवला तर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय आहे, दॅट इज सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू डी टी. तर सेक्स स्क्वेअर आहे का एक्झाम्पलमध्ये, नाही, तर ही पॉसिबिलिटी माझी गेली. ओके, टॅन ठेवणं माझी पॉसिबिलिटी गेली, मला लागतं मला ही पॉसिबिलिटी गेली. देन सेकंड पॉसिबिलिटी काय की साइन एक्स किंवा कॉस एक्स ठेवणं. आता याचे डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला खूप लेंदी बनेल, तर आपण काय करूया, सेम ते ना खराब करू ना, तुझी नोटबुक घे ना, अरे तुझी नोटबुक घे ना. तर यामध्ये ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी सबस्टिट्यूशन ठेवावं लागेल. तर कसं करता येईल, सी जर समजा अरे हो हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हा ठीक आहे. ओके, सी इंटिग्रेशन ऑफ टॅन याला काहीतरी रिप्लेस करावं लागेल. सी तर काय आहे, समजा मी जर ह्या कम्प्लीट टर्मला जर टॅन एक्सला डिवाइड केलं, रूट टॅन एक्सला डिवाइड केलं, तर काय बनेल, कम्प्लीट टर्मला जर मी रूट टॅन एक्सना मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं, तर सी बघा फॉर एक्झाम्पल ह्या कम्प्लीट टर्म इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स आहे माहिती आहे. ओके, साइन एक्स कॉस एक्स मल्टिप्लाइड बाय रूट टॅन एक्स आणि मल्टिप्लाइड बाय रूट टॅन एक्स. दोन्ही पण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला टॅन एक्सनं मी मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडणार आहे का, नाही पडणार. चलो, पण सी हा टॅन एक्स माझा टॅन एक्स बनेल आणि रूट कॅन्सल होईल, टॅन एक्स बनेल. ओके, सी आता जर मी रिप्लेस केल्यानंतर इंटिग्रेशन घेतो, दॅट इज टॅन एक्स काय बनेल, दॅट इज टॅन एक्स अपॉन टॅन एक्स बनेल. ओके, हां चलो, देन साइन इथे काय राहिलं, साइन एक्स कॉस एक्स इंटू 1 अपॉन रूट टॅन एक्स आहे. ओके बरोबर. आता इंटिग्रेशन ऑफ सी टॅन एक्सला मी कसं लिहू शकतो, दॅट इज साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके, हां, आणि अपॉन साइन एक्स कॉस एक्स मल्टिप्लिकेशनमध्ये 1 अपॉन रूट टॅन एक्स तसंच ठेवलं मी, डी एक्स तसंच ठेवलं. बघा हा कॉस एक्स आहे, हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो डिनॉमिनेटरला आपण रिप्लेस म्हणजे तिथे ठेवूया. दॅट इज काय म्हणेल माझं इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन काय म्हणलं माझं, दॅट इज कॉस एक्स साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू 1 अपॉन रूट टॅन एक्स प्लस इंटू डी एक्स असं म्हणलं. सी साइन कट झाला, राहिला काय, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू 1 अपॉन रूट ऑफ टॅन एक्स डी एक्स. ओके, 1 अपॉन कॉस स्क्वेअर कशाचा रेसिप्रोकल, 1 अपॉन कॉस रेसिप्रोकल कशाचा आहे, सेकचा, म्हणजे 1 अपॉन कॉस इज इक्वल टू काय, सेक आहे. therefore इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस काय, that is sec square x into 1 upon root of tan x dx. आता काय रिप्लेस करू शकतो, नीट लक्ष द्या. रिप्लेस काय करू शकतो, सबस्टिट्यूशन काय करू शकतो, tan x ला मी t ठेवलं तर tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज sec square x. मग tan x is equal to t. therefore put tan x is equal to t. therefore tan चा डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज sec square x dx is equal to dt.
ही कम्प्लीट टर्म रिप्लेस झाली इज इक्वल टू डी टी ना. त्यामुळे आपल्याकडे काय राहिले इंटिग्रेशन ऑफ 1/√t dt. आता इंटिग्रेशन घ्या, दॅट इज 1/√t चं इंटिग्रेशन कसं येतो, दॅट इज इंटिग्रेशन दॅट इज हे 1/t ला कसं येतो, दॅट इज 1/2 हे dt. वर गेल्यानंतर काय होईल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ t⁻1/t dt. ओके. मग नंतर आपण इंटिग्रेशन घेताना फायनल इंटिग्रेशन घेतो, दॅट इज इक्वल टू t-1/2 प्लस 1 अपॉन -1/2 प्लस 1 dt प्लस c. आपण इंटिग्रेशन घेतलं तेव्हा प्लस c इज इक्वल टू हे -1 आहे, -1/2 प्लस 1 म्हणजेच काय 1/t अपॉन हे 1/2 प्लस c इज इक्वल टू 1/t म्हणजेच काय हा t 1/2 आहे, 2 वर न्यूमरेटर मध्ये, दॅट इज इक्वल टू 2 इंटू 1/t म्हणजेच काय, दॅट इज √t प्लस c. ओके. पण t आपण काहीतरी ठेवला होता, t कुठे, t ची व्हॅल्यू काय आहे, t ची व्हॅल्यू दॅट इज tan x, t इज इक्वल टू tan x आहे. रिप्लेस करा परत, दॅट इज 2 इंटू √tan x प्लस c. हे माझं फायनल आन्सर. एकदम इझी. चलो next question number 14. Integrate is equal to x minus 1 the whole square upon x square plus 1 the whole square. X square plus 1 the whole square. Okay. dx. क्वेश्चन व्यवस्थित बघितला तर आपल्याला रिप्लेस काय करता येईल, काही रिप्लेस करता येईल का, डायरेक्टच रिप्लेस करता येईल का, नाही करता येणार. कारण की मी जर समजा काहीच रिप्लेस सबस्टिट्यूशन जर फॉर एक्झाम्पल एक्सला मी जर फॉर एक्झाम्पल हे डिनॉमिनेटर जे x² + 1 इज इक्वल टू टी ठेवले तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x इज इक्वल टू dt. ओके. वर 2x आहे का, नाही. रिप्लेस करून फायदा आहे का, नाही. वरची टर्म पण आपण डायरेक्ट रिप्लेस करू शकत नाही. तर आपल्याकडे एकच सोल्युशन आहे की हा माझा a - b द होल स्क्वेअर, a - b द होल स्क्वेअर फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला मी ओपन करून आपण चेक करूया. दॅट इज हे काय a² - 2ab प्लस b². दॅट इज इंटिग्रेशन ऑफ, याला a - b च्या प्रमाणे ओपन करतो. दॅट इज a² x² - 2x प्लस 1 चा स्क्वेअर अपॉन x² + 1 द होल स्क्वेअर dx. ओके. आता पुढे आणखी पण काही ठेवता येतं का, नाही ठेवता येणार, कारण की रिप्लेसच करता येणार नाही. डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा 2x पाहिजे, रिप्लेस करता येणार का, नाही. पण आपण जर समजा फॉर एक्झाम्पल x² आहे इथे माझं आणि हा +1 आहे, x² + 1 कंबाईन केलं आणि -2 म्हणजे हे डिनॉमिनेटर स्प्लिट केलं मी. ओके. तर माझं काहीतरी सोल्युशन बनेल. फॉर एग्जाम्पल चलो देखो यहाँ पे देखो, म्हणजे हा -2 इकडे घेतला, मी अगोदर काय केलं x² + 1 हा +1 पुढे घेतला, -2x अपॉन x² + 1 द होल स्क्वेअर dx. काय फरक पडला का, नाही. आता ही जी डिनॉमिनेटरची टर्म आहे याला एक कंप्लीट याला डिनॉमिनेटरची टर्म द्या आणि सेकंड वाला एक कंप्लीट याला डिवाइड करून टाका. तर कसं बनेल, चलो सी द्या यहाँ पे देखो, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ x² + 1 अपॉन x² + 1 द होल स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन x² + 1 द होल स्क्वेअर dx. ओके. याला काय होईल, सी x² + 1 x² + 1 ही 1 आहे आणि ही स्क्वेअर आहे, एक कट होईल. देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, राहिलं काय, ही कट झाली, एक टर्म कट झाली,
दॅट इज 1 अपॉन खाली राहिलं एक्स स्क्वेअर 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 चं इंटिग्रेशन दॅन मायनस ही वाली टर्म काय दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 2 मी बाहेर घेतला दॅट इज एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 द होल ही 2 टर्म इथे जाऊ द्या 2x स्क्वेअर प्लस 1 द होल स्क्वेअर dx. आता जर व्यवस्थित बघितलं बघा या टर्म जर मी आता टी ठेवली दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू टी ठेवली तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो 2x इज इक्वल टू dt. म्हणजे मला याला रिप्लेस करता येईल आता. ओके, पण ही वाली टर्म काय जर व्यवस्थित बघितलं तर ही वाली टर्म आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह साइन कॉस साइन इनवर्स कॉस इनवर्स टॅन इनवर्स सेक इनवर्सचे डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. आय एम टॉकिंग अबाउट डेरिव्हेटिव्ह. काय होते डेरिव्हेटिव्ह सी फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स काय होता साइन इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. असे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले होते. तसंच एक डेरिव्हेटिव्ह होता दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इज टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ही एक टर्म होती बरोबर ना. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह आला. जर समजा याचं इंटिग्रेशन घेतलं तर मला काय भेटेल याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय भेटेल मला ही वाली टर्म भेटेल. ओके, म्हणजे ही टर्म कोणती माझी 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 अपॉन एक्स स्क्वेअर मी आता शिफ्ट केलं आहे डज नॉट मॅटर म्हणजे हा 1 प्लस एक्स स्क्वेअर जे ना तर याला मी रिप्लेस करतो टॅन इनवर्स ऑफ एक्स. लक्षात आलं. चलो इज इक्वल टू आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ही टर्म मला माहिती आहे 1 टॅन इनवर्स आहे पण आपण याचा पण डेरिव्हेटिव्ह सोबतच घेऊया. चलो याला काय करतो मी पुट एक्स स्क्वेअर प्लस 1 द होल स्क्वेअर ने म्हटलं तर चालेल इज इक्वल टू टी. therefore डेरिव्हेटिव्ह घ्या दॅट इज 2x dx इज इक्वल टू dt. therefore हे काय फंक्शन 2x पाहिजे आपल्याला. therefore 2x dx dt ने रिप्लेस करूया. therefore I is equal to integration of 1 upon 1 plus x square minus हे बनलं माझं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन याला रिप्लेस केलं मी t दॅट इज t स्क्वेअर बनेल dt बनेल कारण 2x dx dt बनला आणि 1 अपॉन t चा स्क्वेअर कारण की याला कंप्लीट मी t ठेवला. चलो फिर ये बनेगा दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस याचं इंटिग्रेशन काय बनेल that is t square so that is integration of t raised to minus 2 dt. That is I is equal to integration of 1 upon 1 plus x square minus that is integration of हे हे t च्या फंक्शन मध्ये आणि हे x मध्ये थोडीशी गडबड करूया आपण. याचं इथंच आधीच इंटिग्रेशन घेऊया. इथे इंटिग्रेशन घेतल्यानंतर याला प्लस c1 करूया म्हणजे कॉन्स्टंट 1 करूया आणि नंतर परत याचं इंटिग्रेशन घेऊया आणि मग प्लस C2 करूया कॉन्स्टंट सेकंड आणि मग नंतर कंप्लीट याचं दोघांचं C1 प्लस C बनेल माझा. कारण हा टर्म एक्स मध्ये येतो आणि हा टी मध्ये येतो त्यामुळे याचं इंटिग्रेशन ऑलरेडीच घेऊन टाकू सोबतच घेऊन टाकू. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ दिस इज दॅट इज टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस. ओके, इंटिग्रेशन साईन हटली याचा आन्सर आपण सोबत लिहा. दॅट इज याचं आन्सर आलं टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस आता याच्या अगोदरच काय करा इंटिग्रेशन घ्या या टर्मचं दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस फंक्शन इज टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ टी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 द होल स्क्वेअर डी एक्स प्लस C1 कारण की याचं ऑलरेडी एक इंटिग्रेशन घेतल्यामुळे प्लस C1 एक कॉन्स्टंट येतो. आता याचं इंटिग्रेशन घ्या. याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर याचं इंटिग्रेशन घेऊया. ओके, याला म्हणतो मी I1. आता याचं घेतो आपण इंटिग्रेशन याचं सेपरेट इंटिग्रेशन घेऊया दॅट इज I2 इज इक्वल टू I2 घेतो मी याला I1 म्हणतो मी हा I1 आणि याला कंप्लीट टर्म I2 घेतो. ओके, I1 भेटलं आपल्याला. I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 द होल स्क्वेअर dx प्लस C1 ची गरज नाही आता. ओके, याचं इंटिग्रेशन काढायचं. therefore इंटिग्रेशन कसं करणार पुट t x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू t. therefore 2x dx इज इक्वल टू dt. आता रिप्लेस करा
dx बनले, रिप्लेस करा. therefore I2 इज इक्वल टू हे काय बनेल माझं, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर dt. ओके, therefore I2 is equal to t the integration of t raised to minus 2 dt. that is I2 is equal to integration of minus 2 t raised to minus 2 म्हणजे t raised to minus 2 plus 1 upon minus 2 plus 1 plus c2. okay, therefore I2 is equal to, that is t raised to minus 2 plus 1 minus 1 upon minus 1 plus c2. therefore it is equal to minus 1 म्हटल्यानंतर इथं मायनस येईल माझी. ओके, साइन आणि t raised to minus 1 म्हटल्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ t raised to 1 घेतो, मायनसचं प्लस बनलं प्लस c2. पण I इज इक्वल टू मायनस 1 अपॉन t बनलं प्लस c बनलं. पण I इज इक्वल टू t ला रिप्लेस केलं होतं आपण, t ला काय रिप्लेस केलं होतं, t दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 दॅट इज मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस c. आता जी I2 टर्म आहे ती वापस ठेवून द्या, इथे मायनस आणि मायनस हा प्लस बनेल, तर फायनल आन्सर बनेल. therefore I इज इक्वल टू ही c2 माझी c2. therefore I इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x मायनस मायनस काय बनेल प्लस, मायनस लिहितो मग आपण फायनल आन्सर लिहू, दॅट इज मायनस इंटू मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस c1 प्लस c2. therefore I is equal to tan inverse of x plus 1 upon x square plus 1 plus c. हे माझं फायनल आन्सर. चलो फोर्टीन्थ एग्जाम्पल झालं. चलो नेक्स्ट 5th एग्जाम्पल. example, see I is equal to integration of 2 sin x cos x upon 3 cos square x plus 4 sin square x dx आहे, बरोबर आहे ना. असं एक्झाम्पल आहे. तर आपल्याला रिप्लेस काय करायचं, कोणतेही टर्म रिप्लेस करा पण ज्याचं फंक्शन आपल्याला ज्याचा डेरिव्हेटिव्ह असेल आपल्या एक्झाम्पलमध्ये असेल किंवा एक क्वेश्चनमध्ये असेल. तर समजा मी ही टर्म जर टी ठेवली, टी इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल दॅट इज 3 cos स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी ठेवला, तर काय येईल माझं, हे काय बनेल, दॅट इज 3 2 जा 6, 3 2 जा 6 बनला आणि 3 बाजूलाच घ्या, 3 बाजूलाच घ्या, दॅट इज कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2 cos x इंटू साइन एक्स, बरोबर आहे ना, इज इक्वल टू डी टी बनला, 2 cos x साइन एक्स बनला. म्हणजे ही टर्म आपल्याला डायरेक्टच भेटली 2 cos x साइन एक्स. ही पण याचा पण आपण टी ठेवू शकतोय. सेकंड वाली टर्म बघा, दॅट इज 4 साइन स्क्वेअर, आपण साइन स्क्वेअर एक्स ठेवू, साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, दॅट इज 2 साइन एक्स आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, याचा डेरिव्हेटिव्ह 2 कॉस, पण साइन कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन ना, इथे मायनस बनतो, मायनसला काही फरक पडणार नाही, पण 2 साइन इंटू कॉस एक्स बनेल, कॉस एक्स इज इक्वल टू डी टी. मायनस असल्यानंतर आपण ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे ही पण टर्म ठेवल्यानंतर आपल्याला एफ ऑफ एक्स आहे आणि एफ डॅश ऑफ एक्स वर आहे. ही पण टर्म जर टी ठेवल्यानंतर हा एफ ऑफ एक्स आहे, एफ डॅश ऑफ एक्स आहे. जर आपण ही कम्प्लिटच टर्म जर टी ठेवली तर कसं येईल समजा, कारण की दोन्ही फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला वरचं फंक्शन भेटते. पण समजा मी कम्प्लीट टर्मच जर टी ठेवली तर सी पुट 3 cos स्क्वेअर एक्स प्लस 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी ठेवलं तर काय येईल माझं, हे 3 2 जा 6 cos एक्स साइन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज साइन ए, पण मायनस साइन ए, ओके, प्लस 4 2 जा 8 आणि साइन एक्स
कॉस एक्स बनेल डेरिव्हेटिव्ह. कंपोजिट फंक्शन आहे एकदा सी हा एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये काय म्हणतो एन डेरिव्हेटिव्ह काय देतो आपण एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन आहे. आणि इथे कंपोजिट फंक्शन असल्यामुळे इथे काय आहे माझं साइन स्क्वेअर एक्स आहे. हा 2 मी पुढे घेतला आणि एक्स हा स्क्वेअर एकनं मायनस केला दॅट इज एक्स बनेल. पण हा एक्स साइन एक्स काय कंपोजिट फंक्शन आहे मल्टिप्लाइड बाय कंपोजिट फंक्शन दॅट इज कॉस एक्स. ओके इथे कॉस एक्स न मल्टिप्लाय केलं म्हणजे परत साइन एक्स कॉस एक्स बनला इज इक्वल टू डी एक्स डी टी. डी एक्स इज इक्वल टू डी टी. आता बघा -6 कॉस एक्स साइन एक्स आणि प्लस 8 साइन एक्स कॉस एक्स आहे म्हणजेच काय बनेल माझं 8 - 2 दॅट इज 2 साइन एक्स कॉस एक्स बनेल इज डी एक्स इज इक्वल टू डी टी. आता मोर सिम्प्लिफाय झालं दोघांचं पण आपण ही कम्प्लीट टर्मच गायब झाली आणि आपलं कम्प्लीट बनलं 2 साइन एक्स कॉस एक्स. 2 साइन एक्स कॉस एक्स डी एक्स काय बनलं डी टी बनलं. Therefore I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ही कम्प्लीट टर्म काय ठेवली आपण टी आणि ही कम्प्लीट टर्म वरची 2 साइन एक्स कॉस एक्स डी एक्स 2 साइन एक्स कॉस एक्स डी एक्स काय म्हणलं डी टी बनलं. ओके आता 1/x इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे 1/x इज इक्वल टू लॉग एक्स आहे. Therefore इंटिग्रेशन इज इक्वल टू लॉग टी प्लस सी. आता आय इज इक्वल टू लॉग टी काय माझा टी मी काय रिप्लेस केला होता ही कम्प्लीट टर्म परत ठेवून द्या दॅट इज लॉग ऑफ एक्झाम्पलमध्ये ही 3 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस सी हे माझं कम्प्लीट आन्सर. एकदम इझी बनलं ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटर कम्प्लीट डिनॉमिनेटर इज इक्वल टू टी ठेवलं. 15th एक्झाम्पल चलो 16th एग्जाम्पल. I is equal to integration of 1 upon root x plus root cube dx. हा एक खूप डिफिकल्ट एक्झाम्पल आहे पण आपण त्याला थोडंसं स्प्लिट आणि थोडंसं तोड़ मोड़ के उसको बना देंगे. तसं तोडायला लागेल प्रॅक्टिस करावंच लागेल एकदा तरी तो एक्झाम्पल आपल्या हाताकडून गेला पाहिजे तरच आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. सी आता आय इज इक्वल टू कारण कोणताच डेरिव्हेटिव्ह आपल्याला फंक्शनमध्ये याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो आपल्या याच्यामध्ये नाही फंक्शनमध्ये याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला हा क्वेश्चनमध्ये नाही आहे तर याला आपल्याला काहीतरी रिप्लेस करायला लागेल दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1/√x आहे प्लस हा माझा एक्स जो आहे ना त्याला मी स्प्लिट करतो दॅट इज एक्स स्क्वेअर इंटू एक्स बनतो कारण की हा एक्स स्क्वेअर मला बाहेर घ्यायचा डी एक्स इज इक्वल टू आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/√x प्लस हे काय घेतलं मी एक्स रूट एक्स स्क्वेअर रूट आतच्या बाहेर घेतल्यानंतर हा स्क्वेअर बाहेर घेतल्यानंतर एक्स बनेल आणि आतमध्ये काय राहिलं माझा एक्स दॅट इज डी एक्स. या दोघांमध्ये मी रूट एक्स कॉमन घेतो दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन दॅट इज रूट एक्स मी कॉमन घेतला 1 प्लस इथे काय राहिला माझा एक्स डी एक्स राहिला. ओके पण आता बघा आता आणखी पण आपण डेरिव्हेटिव्ह घेतला किंवा एखादं सबस्टिट्यूशन केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फंक्शनमध्ये नाही आहे पण आपल्याला माहिती आहे सी रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे दॅट इज 1 अपॉन 2 रूट एक्स आहे बरोबर आहे ना. ओके रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 रूट एक्स आहे 1 प्लस एक्स आहे इथं माझा पण इथं जर समजा मी 1 प्लस रूट एक्स घेतला इज इक्वल टू टी घेतला. ओके 1 प्लस रूट एक्स इज इक्वल टू टी घेतला म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 बनते डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय 1 अपॉन 2 रूट एक्स इज इक्वल टू डी टी बनला आणि ते ऑलरेडी माझा ही वाली टर्म आहे ना ही वाली टर्म ही 1 अपॉन रूट एक्स आहे हे 2 मी ॲडजस्ट करू शकतो 2 मी इकडे डिवाइड मल्टिप्लिकेशन मध्ये टाकेल वर समजलं. तर त्यासाठी मला इथे रूट स्क्वेअर हा जो एक्स आहे ना हा स्क्वेअर रूटमध्ये पाहिजे तर स्क्वेअर रूटमध्ये कसं घेईल समजा इथे एक्स आहे ना माझा हा माझा एक्स आहे याला स्क्वेअर रूटमध्ये कसं घ्यायचं आहे मला याला स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचं म्हणजे काय मला याला स्क्वेअर रूट टाकावं लागेल आणि याला स्क्वेअर करावं लागेल म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं
त्या इज इक्वल टू फायनल आन्सर काय आहे माझं एक्स इज. काही फरक पडला का चेंज करून? काही नाही. पण हा माझा स्क्वेअर, हा माझा कम्प्लीट टर्म काय बनली स्क्वेअर रूटमध्ये गेली. देअरफॉर मी काय करतो इज इक्वल टू 1 अपॉन हे रूट एक्स इंटू 1 प्लस याला बनवतो एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर रूट, हां एक्स स्क्वेअर डी एक्स बनवला. ओके. आता ही कम्प्लीट टर्म टी ठेवा. जरा पुट 1 प्लस रूट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. रूट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. वन प्लस रूट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. पण हे ठेवल्यानंतर काय फरक पडणार आहे का माझा? ही टर्म जी आहे ना ही ब्रॅकेटला कंप्लीट करून ही स्क्वेअर करावं लागेल तरच ते माझं एक्स बनेल. ठीक आहे. ओके. आपण काय इथे काय ठेवलं तर हे स्क्वेअर आतमध्ये घेतलं तर तो आत स्क्वेअर आतमध्ये न घेता आपण कंप्लीट याला स्क्वेअर रूट घेऊन याला वर स्क्वेअर करा म्हणजे हे दोन्ही पण ते कॅन्सल होतं. ओके. डज नॉट मॅटर. चलो फिर ही टर्म आता मी कंप्लीट टर्म मी टी ठेवली. ही कंप्लीट टर्म मी काय टी ठेवली. हे स्क्वेअर माय एक्स स्क्वेअर बाहेर घेतो. हे थोडं करेक्शन करा कारण की हे कॅन्सल होणार नाही कारण की हा 1 प्लस रूट एक्स स्क्वेअर आपण टी ठेवली. तरी सॉल्व होतं की एक्झाम्पल नाही होऊ लागलं सॉल्व कारण की याचं बनेल माझं 2 आणि रूट एक्स बनेल आणि नंतर डबल याचं 1/2 रूट एक्स बनेल. चुकता है आंसर ना, कुछ तो गड़बड़ हो गया है. समजा फॉर एक्झाम्पल समजा फक्त ओनली रूट एक्स इज इक्वल टू मी टी ठेवलं. बरोबर. हे फक्त रूट एक्स इज इक्वल टू टी ठेवलं फक्त ही वाली टर्म आणि स्क्वेअर नाही ठेवला. स्क्वेअर तसाच ठेवला तो बनेगा आंसर. बघा मी काय म्हटलं परत एकदा सांगतो. चलो यहाँ से मैं समझा देता हूँ. इंटिग्रेशन ऑफ हे काय 1/x आहे माझा. ह्या एक्सला मी काय करतो दॅट इज 1 प्लस रूट मध्ये टाकतो एक्स आणि त्याला स्क्वेअर करतो. तो माझा एक्सच असतो डी एक्स बनला. एक्सला मी काय केलं रूट मध्ये टाकलं आणि त्याचा स्क्वेअर केला इज इक्वल टू याचं काय आन्सर काय येतं दॅट इज एक्स रेज टू 1/2 मल्टिप्लाइड बाय हे 2 असतं इज इक्वल टू 2 कॅन्सल होईल राहिलं फक्त एक्स. ओके. तर आता काय केलं मी फक्त पुट रूट एक्स इज इक्वल टू टी ठेवला तर माझं हे काय बनेल दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स दॅट इज 2 रूट एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. आम्हाला 2 पाहिजे की ते 2 नाही पाहिजे. मग हा 2 इकडं आपण जसं डिवाइड मध्ये करत होतो याला काय करा वर मल्टिप्लाइड मध्ये करा. दॅट इज 1/√x dx इज इक्वल टू 2 dt. बरोबर आहे ना. 2 dt 1/√x. आता 1/√x dx 1/√x dx इज इक्वल टू काय ठेवायचं 2 dt ठेवायचं. देअरफॉर काय बनेल माझं इक्वेशन इज इक्वल टू इंटिग्रेशन आणि याचं टर्म काय बनेल दॅट इज आता हे मी कंप्लीट टर्म ठेवली टी 1 प्लस रूट एक्स ठेवलं मी टी. ते कसं बनेल दॅट इज 1/1 प्लस टीचा स्क्वेअर. बरोबर आहे. ओके. इंटू काय बनेल माझं इंटू हा जी ही टर्म ठेवली दॅट इज 1/√x इज इक्वल टू 2 dt. 2 टर्म थोडी पुढे घ्या दॅट इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर dt. आता याचं इंटिग्रेशन येईल का दॅट इज 1/1 प्लस टी स्क्वेअर. याचं इंटिग्रेशन येईल का इंटिग्रेशन येईल ना. काय येईल इंटिग्रेशन सी tan इनवर्स ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय 1/1 प्लस एक्स स्क्वेअर.
मग याचं इंटिग्रेशन घेतल्यावर हे टॅन इनवर्स येणार ना आपल्याला. Therefore 2 into याचं इंटिग्रेशन बनेल टॅन इनवर्स ऑफ टी बनेल प्लस सी. आता जे टी आपण रिप्लेस केला होता तो वापस ठेवून द्या. दॅट इज रूट टी इज इक्वल टू काय आपला रूट टी दॅट इज रूट एक्स प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. 16 एक्झाम्पल. चलो 17th एक्झाम्पल बघूया. इंटिग्रेशन ऑफ 10x raised to 9 plus log of plus 10x into log 10 upon 10 raised to x plus x raised to 10 dx. क्वेश्चन व्यवस्थित बघा. सी कारण की क्वेश्चन व्यवस्थित बघितला तर तुम्हाला आन्सर सॉल्व करता येईल. आणि या क्वेश्चन मध्ये सगळे आन्सर दडलेले आहे. खूप एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. 2 स्टेप मध्ये एक्झाम्पल येईल. कसं चलो बघा. हे जर समजा डिनॉमिनेटरला मी टी ठेवलं. ओके टी ठेवच्या अगोदर बघा ह्या डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह काय येतं. फॉर एक्झाम्पल डी बाय डी एक्स ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10चं डेरिव्हेटिव्ह काय येतं. ओके दॅट इज इक्वल टू काय डेरिव्हेटिव्ह येईल 10 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे ए रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह काय आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए आणि एक्स रेस टू 10चं डेरिव्हेटिव्ह काय आहे प्लस आहे ना. एक्स रेस टू 10चं डेरिव्हेटिव्ह काय एक्स रेस टू 10 हे काय दॅट इज 10 इंटू एक्स रेस टू 9. एक ना मायनस करायचं 10 इंटू एक्स रेस टू 9. जरा व्यवस्थित ऑब्झर्व करा बघा. एक्स रेस ए रेस टू एक्स ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय ए रेस टू एक्स लॉग ए. हां म्हणजे ए तर काय माझा ए रेस टू एक्स म्हणजे 10 आहे ना नंबर आहे. तर काय येईल माझं 10 रेस टू एक्स लॉग 10 प्लस काय 10 एक्स रेस टू 9 हे याचं डेरिव्हेटिव्ह. बघा जर व्यवस्थित बघितलं तर बघा हे न्यूमरेटरच आहे माझं 10 रेस टू एक्स लॉग 10 रेस टू एक्स 10 रेस टू एक्स आहे 10 रेस टू एक्स लॉग 10 प्लस 10 इंटू एक्स रेस टू 9 हे कम्प्लीट न्यूमरेटर आहे. तर याच्यामध्ये मला टी ठेवण्याची सबस्टिट्यूशन करायची काही गरज आहे का नाही. कारण की मी ही आयडेंटिटी किंवा रिझल्ट यूज करू शकतो. दॅट इज जर समजा एखादं फंक्शन एफ ऑफ एक्स फंक्शन असेल डिनॉमिनेटरमध्ये आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरमध्ये असेल एफ डॅश ऑफ एक्स तर त्याला काय लिहितो इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. हे रिझल्ट मी आता ज्यावेळेस लेक्चर स्टार्ट होतं त्यावेळेस मी 2 रिझल्ट सांगितले त्यातला माझा हा एक रिझल्ट होता ना. तो यूज करून मी डायरेक्ट आन्सर लिहू शकतोय. कारण की याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट वर आहे. तर आपण जर फंक्शन असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर वर असेल तर त्याचा रिझल्ट काय येतो लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. चल पण आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करायला लागेल. सांगावं लागेल की हे काय आहे सी याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो दॅट इज 10 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 10 रेस टू एक्स लॉग 10 प्लस 10 इंटू एक्स रेस टू 9. ओके सो by using integration of f dash of x upon f of x is equal to log f of x plus c, we have काय ना that is a result that is equal to काय ना हे using this काय ना that is integration of 10 raised to x raised to 9 plus 10 raised to x log 10 upon 10 raised to x plus x raised to 10 dx is equal to हे काय माझं that is log f of x म्हणजेच हे फंक्शन माझं that is 10 raised to x plus x raised to 10 plus c.
माझं कम्प्लीट आन्सर. आणि त्याला एक्सप्लेनेशन हे द्या. चल 2 स्टेपमध्ये एक्झाम्पल. 17th एक्झाम कम्प्लीट झालं. लास्ट एक्झाम्पल 18th. I is equal to integration of x raised to n minus 1 upon root of 1 plus 4 into x raised to n. बघा आता जर व्यवस्थित बघितलं हे dx आहे तर x रेज टू n आहे ना, ते x इथंच काय दिसतं x रेज टू n मायनस n, म्हणजे हा आपल्या डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट याला t ठेवू शकतोय. कारण की x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n मायनस 1. हा n आपण ॲडजस्ट करू शकतोय. x रेज टू n मायनस 1ला आपण ही कम्प्लीट टर्म रिप्लेस करू शकतोय. ही 4 मल्टिप्लाइड बाय 4 वगैरे काय असू द्या, ही कम्प्लीट टर्मच आपण टी ठेवूया. डज नॉट मॅटर. फक्त एकच टर्म ठेवून काय फायदा होणार नाही. प्लस 1ला मग परत 1 अपॉन डबल इंटिग्रेशन घ्यायला लागेल. 1 प्लस टी येणार आतमध्ये रूटमध्ये, मग नंतर 1 प्लस 2चं रेस टू पॉवर करायला लागेल, टाईम जाईल त्याला. ही कम्प्लीट टर्म टी ठेवा. पुट 1 प्लस 4 रेस टू एक्स इज इक्वल टू टी. आता याचा डेरिव्हेटिव्ह 1चा डेरिव्हेटिव्ह 0 होतं, त्यामुळे आपण कम्प्लीट टर्म घेतलेली. 1 प्लस डेरिव्हेटिव्ह 0 घेतल्यानंतर काय आपण माझं हे 4 इंटू हे काय बनेल n इंटू एक्स रेज टू n मायनस 1 इज इक्वल टू दॅट इज dx इज इक्वल टू dt. ओके, मला या फंक्शनमध्ये 4n नको आहे, फक्त x रेज टू n मायनस पाहिजे. जो नको आहे तो डिवाइड करून टाका, म्हणजे x रेज टू n मायनस 1 dx ठेवा, दॅट इज dt अपॉन 4n मी डिवाइड केला. ही कम्प्लीट टर्म, ही कम्प्लीट दॅट इज x इंटू x रेज टू n मायनस 1 dx. ओके, dx काय ठेवा, दॅट इज dt अपॉन 4 अपॉन dt अपॉन 4n ठेवा. ओके, मग काय होईल माझं, दॅट इज I इज इक्वल टू रिप्लेस केल्यानंतर दॅट इज dt बाय 4n अपॉन 1 अपॉन रूट ही t. कम्प्लीट टर्म आपण काय ठेवली t. चलो, हे 4 नंबर आहे त्यामुळे तो बाहेर घेतला तरी चालेल. I इज इक्वल टू 1 अपॉन 4n इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट t dt. ओके, तर हा t रूटमध्ये तर 1/2 करा, तर दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 4n इंटिग्रेशन ऑफ t रेज टू मायनस 1/2 dt प्लस 1 मायनस 1 करा, दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 4n t minus 1/2 plus 1 upon minus 1/2 plus 1 plus c. इंटिग्रेशन घेतलं त्यामुळे प्लस c. therefore is equal to 1 upon 4n हे काय म्हणेल मायनस 1/2 प्लस 1 t रेज टू 1/2 आणि मल्टिप्लिकेशन इथे काय म्हणेल इथे पण 1/2 प्लस c. हा 2 वर मल्टिप्लाय होईल, दॅट इज 2 अपॉन 4n इंटू टी रेज टू 1/2 म्हणजेच काय रूट टी प्लस सी. पण टी आपण 2 1 2 2 2 4 आणि हा रूट आपण टी काय ठेवला होता, दॅट इज 1 प्लस 4 एक्स रेज टू n. वापस रिप्लेस करा, इथे राहिलं फक्त 2n इंटू रूट ऑफ 1 प्लस 4 इंटू एक्स रेज टू n प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. ओके, झालं. ओके, क्वेश्चन नंबर ही काय झालं माझा, क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 1 नंतर क्वेश्चन नंबर 18. फ्रेंड्स, आपले 18 क्वेश्चन पर्यंत कंप्लीट झाले. आता 19 to 25 क्वेश्चन राहिलेला आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. एक्झाम्पल्स खूप इझी आहे, फक्त एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली आणि एकदा कन्सेप्ट कळाला की टी काय ठेवायचं, सबस्टिट्यूशन काय ठेवायचं किंवा आयडेंटिटी कधी यूज करायचा आहे, एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला एक्झाम्पल फास्ट सॉल्व करता येईल. चलो, थँक्यू.